योजना पूर्ण झाल्या ती मोदी गॅरंटी आम्हाला दाखवा. जल जीवन मिशन किती पूर्ण झालं, उज्ज्वला योजना किती, तुम्ही ग्रामीण भागातल्या महिला पण आहेत ना इकडे, किती तुम्हाला, मला खरंच आनंद होईल की सगळ्या जणींनी हात वर केला की होय आम्हाला याचा लाभ झाला, तर मला खरंच आनंद वाटेल. उज्ज्वला योजनेचा लाभ किती जणींना झाला मला हात वर करून दाखवा. तुम्हाला झाला लाभ उज्ज्वला योजना? लाभ झाला तर वर करा हात, नसेल झाला तर नका करू. मग कुठे उज्ज्वला योजना? इकडे शेतकरी आलेत, शेतकरी आहेत की नाही? पीक विम्याचे तुम्हाला किती फायदा झाला हात वर करून सांगा. पीक विमा मिळतोय? आपत्तीकालीन जी काय मदत, अवकाळीची मदत झाले या सरकारने केले? बरं, मी मुख्यमंत्री असताना जी इथे संकट किती होतं, कारण मला कल्पना आहे हा किनारपट्टीचा जो भाग आहे तिकडे संकट मोठं होतं, पण इतर वेळेला जे काय आपत्ती आली आणि जी मदत आपल्या सरकारने जाहीर केली होती ती मिळाली होती की नव्हती? मग हा जो प्रकार आहे ह्याला आम्ही कुठे म्हणतोय गॅरंटी? आम्ही काम प्रामाणिकपणाने करतो. जे काय माझ्यावरती जबाबदारी आली होती ती मी जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली. मुख्यमंत्री असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं, माझं आव्हान आहे, तुम्हाला चौकशी करायची असेल ना मुंबई महापालिकेची नका करू, पीएम केअर फंड जो तुम्ही जमा केला ना, लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याचा पहिला हिशोब द्या, मग माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा. कारण आता मुंबई महापालिकेतले ऑफिसर त्यांनी आज हायकोर्टात ते गेलेत अशी मी बातमी वाचली की काय कशासाठी आमची चौकशी करताय. बरं, एपिडेमिक ऍक्ट म्हणून जो काही कायदा आहे तो आपण त्या काळामध्ये एक सुरू केला, म्हणजे इंग्रजांच्या काळातला काय कायदा एपिडेमिक ऍक्ट म्हणजे साथ निवारणासाठी जो असतो, त्या कायद्यामध्ये खरं म्हटलं तर टेंडर बिंडर गोष्टी नसतात, पण तरी देखील आपण टेंडरनी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या. पण किशोरी पेडणेकरच्या मागे लागलेत. महापौर होत्या महापौर जरूर होत्या, पण ते जे काही पैसे दिले गेले त्याच्यावरती सही ही तत्कालीन आयुक्ताची होती. त्या आयुक्ताला का नाही अटक करत? का तो आयुक्त तुमच्या पदरी आला म्हणून तो पवित्र झाला? आज जे गेले 1.5-2 वर्ष म्हणजे मुंबई महापालिकेत कारभार चाललेला आहे. मी तुम्हाला का सांगतो, कारण मुंबई महापालिकेत आता 2 वर्ष जो घोटाळा करतायत ते प्रशासकीय घोटाळा आहे. तो आज सुद्धा मुंबईचं बजेट हे कोणाला कोण मंजूर करणार? स्वतःच मांडणार आणि स्वतःच मंजूर करणार. जसं मुंबईमध्ये ते घोटाळे करतायत तसं 1-2-3 दिवसापूर्वी बाहेरच्या राज्यात म्हणजे देशभर चालू आहे. असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशभर सुरू आहे. चंदीगडचा महापौर कसा निवडला तुम्हाला माहिती आहे? वाचलत? मतदानामध्ये 20 मतं या आप आणि त्या काँग्रेसच्या आघाडीला मिळणार होती. त्यांनी एक निवडणूक अधिकारी बसवला, त्याचं व्हिडिओ मिळालं की त्यांनीच काहीतरी केल्या खुणा आणि सरळ 20 मधली 8 मतं बाद करून टाकली आणि भाजपचा महापौर जिंकला म्हणून जाहीर करून टाकला. मग एवढा लोकशाहीचा मुर्दा तुम्ही डोळ्यात देखत पाहताय आणि आम्ही काही करायचं नाही. बिहारमध्ये, त्या झारखंडमध्ये सुद्धा त्या सोरेनला अटक केली. इकडे मात्र त्यांच्या बरोबर गेले, त्याने उपमुख्यमंत्री करून क्लीन चिट. बरं, त्यांना क्लीन चिट दिली, कधी दिली, काय दिली? मग प्रफुल्ल पटेलला कसा तुमच्या बरोबर घेतलात? प्रफुल्ल पटेल, मी अगदी नागपूरचं अधिवेशन सुरू असताना बोललो होतो, इक्बाल मिर्ची बरोबर त्यांनी व्यवहार केला म्हणून तुम्ही त्याची ऑफिसची प्रॉपर्टी जप्त केली. तिथे आता ईडीचं कार्यालय आहे. मग प्रफुल्ल पटेलवरती कारवाई केली असताना आणि देशद्रोह्यांबरोबर त्यांनी व्यवहार केलेला हे सिद्ध झालं, गैरव्यवहार केला हे तुम्ही सिद्ध केलं म्हणून त्याची जी मालमत्ता सीज केली आणि प्रफुल्ल पटेल तुमच्या बरोबर आल्यानंतर सगळं माफ. कुठे गेली चौकशी? मग मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यावरती यांनी धाडी टाकल्या होत्या, ज्यांच्यावरती आरोप केले होते, जे त्यांच्या सोबत गेले ते सगळे मुक्त. म्हणजे हीच मोदी गॅरंटी आहे. भ्रष्टाचार करा, खाओ पिओ और मेरे पास आ जाओ, बिंदास सो जाओ, ईडी बीडी कुछ उखाड़ नहीं सकता आपका, मेरी गॅरंटी आहे. जे तुमच्याकडे धाड टाकायला आले होते तेच तुमच्या घरी येऊन झाडू मारतील, ये मेरी गॅरंटी आहे. तो तिकडे मेघालय, मिझोराम कुठला तो कोनराड संगमा, त्यावेळेला प्रचाराला मी मुद्दामून सांगतोय कारण हल्ली आपण काही गोष्टी विसरून जातो. रोज एवढ्या अडचणी आणि सगळ्या विवंचना असतात की आपण सगळे म्हणतो मरे नका, काय करतोय, माझं कसं करायचंय, मला नाही सुधरत, ह्याचं कुठे मी बघायला जाऊ. त्या संगमावरती अमित शहाचं भाषण आहे. अमित शहा बोलले होते तिकडे की देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्ट सरकार हे संगमाचं आहे. मग निवडणुका झाल्या आणि संगमाने अशी एक गोळी दिली की भाजपला सोबत घेतला. आता भ्रष्टाचाराचं काय झालं? का भ्रष्टाचारामध्ये भाजप पण सामील झाला? का ही मोदी गॅरंटी आहे? अरे होने दो यार, अपने पास आया तो सब कुछ भूल जाओ, मोदी गॅरंटी आहे.
या सगळ्या थोतांडाला आता आपल्याला एक चोख उत्तर द्यायचंय. शेतकऱ्यांचा जो मी तुम्हाला विषय सांगत होतो की नाशिकमध्ये आता हे कधी कारण गेले 2-3 वर्ष आपत्ती मागून आपत्ती येतेच आहे. एक माझ्याकडे व्हिडिओ आलाय नाशिकच्या शेतकऱ्याचा, तो सांगतोय त्यांनी मला वाटतं प्रांत कार्यालयावरती एका शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर ती प्रेतयात्रा घेऊन गेली आणि त्यांनी काय सांगितलं की शेतकरी रोज आत्महत्या करतायत. म्हणजे असं दुर्दैवाने असं झालेलं आहे की रोज मरे त्याला कोण रडे. अरे काय शेतकरी आहे ना, मरण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे, मरतोय, त्याला अवकाळीची मदत मिळत नाही, त्याच्या डोक्यावरती कर्ज साठतंय, पीक विमा योजना मिळत नाही, कधी कधी बोगस बियाणं मिळतं त्याच्यामध्ये तो संपून जातो, आपत्ती येते, काही मिळत नाही. आणि त्यांनी सांगितलं की आमचं म्हणणं हे सरकारच्या कानी कोण घालणार, कारण ज्यांनी घालायचं जे दिल्लीत गेले ते मूग गिळून, मी म्हटलं मूग गिळून नाही, खोके गिळून गप्प बसलेले आहेत. इथले जे गेलेत दिल्लीमध्ये ते का बोलत नाहीत? महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, का आवाज उठवत नाहीत? महाराष्ट्रामधून जे सरकारमध्ये मंत्री आहेत का या विषयावरती राजीनामा देत नाहीत की माझा महाराष्ट्र हा संकटात आहे? जसं तुम्ही तानाजी मालुसरे वगैरे ही सगळी नावं घेतली तशी आता काही वर्षांपूर्वीचे म्हणजे 60 वर्ष झाली असतील चिंतामणराव देशमुख, CD देशमुख माहिती आहेत ना तुम्हाला? मार्चच ना, मग नाटे भागातले CD देशमुखना कसं विसरता येईल? कारण आज जसे पंतप्रधान बसले तेव्हा नेहरू होते आणि नेहरूंचा सुद्धा एक दरारा होता, नेहरूंसमोर कोणाची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं ते आधी आंदोलन पेटलं असताना मोरारजी देसाईंनी बेछूट गोळीबार केला आणि मराठी माणसाचे मुर्दे पाडले. होय, हत्याच केली मराठी माणसाची त्यांनी. आणि त्याची चौकशी करा म्हणून मागणी केली लोकसभेत. नेहरूने नकार दिला आणि त्यावेळेला हे आपले CD देशमुख म्हणजे ह्याच जिल्ह्याचे एक पुत्र सुपुत्र त्यांनी नेहरूंना तोंडावर सांगितलं की माझ्या महाराष्ट्रामध्ये जो गोळीबार झाला त्याची चौकशी करायला तुम्ही नकार देताय म्हणजे तुमचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, हा घ्या माझा राजीनामा. तसा एक तरी मंत्री आता देतील, कारण द्यावंच लागणार, पुन्हा निवडून नाही येणार. 2 महिन्यात राजीनामा दिला तर कदाचित हिरो बनण्याचं नाटक होईल. पण हे जे तुमचे नॅपकिन वीर आहेत इथल्या व्यावसायिकांना सुद्धा ते त्रास देतात असं माझ्या कानावर आलं. येऊ दे सरकार, बघतो यांचं कसं करायचं, तो नॅपकिनच पिळून टाकतो. पण त्यांची जेव्हा साक्ष चालली होती या लवादासमोर, त्यांना आपल्या वकिलांनी विचारलं तुम्ही सुरतला का गेला होतात? आता सुरतला का गेलो होतो, काय उत्तर दिलं त्यांनी माहितीये तुम्हाला? आलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते. अरे नालायक माणसा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही. बरं, आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते. आणि हे सुरतला गेले हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालीन लोटांगण करायला गेले होते. हा फरक आहे मोठा. महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी होतं आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे लुबाडतायत, ओरबाडतायत, त्यांना त्यांच्यासमोर शेपूट हलवायला हे गेले होते. हा फरक आहे. मग कशाला सांगते तुम्ही? एक तर तुमच्या डोळ्यात देखत म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. महाराष्ट्र ओरबाडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय. आणि ते म्हणजे मला गुजराती समाजाबद्दल अजिबात अढी नाहीये. इकडे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, वर्षानुवर्ष राहत आहेत. पण आज जे काही दिल्लीश्वर बसलेले आहेत ते देश, संपूर्ण देश एका बाजूला आणि गुजरात एका बाजूला, असं जे काही विभाजन करतात कळत नकळत, ते फार घातक आहे. गुजराती समाज माझा देशभर पसरलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दुधात साखर विरघळावी तसं तो मिळून मिसळून गेलेला आहे. वर्षानुवर्ष राहत आहेत, आपल्यासारखं मराठी बोलतायत, व्यवसायासाठी आले, काम धंद्यासाठी आले, त्यांची मुलं बाळ, त्यांच्या अनेक पिढ्या इकडे कामधंदा करतायत. सगळं तुम्ही ओरबाडून तिकडे घेऊन जाताय. मग इथल्या लोकांनी करायचं काय? बरं, आमचं काय म्हणणं आहे, गुजरातला तुम्हाला समृद्ध करायचंय ना, कारण सेनापती बापट बोलले होते महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. प्रत्येक वेळेला संकट काळामध्ये महाराष्ट्र धावून जातो देश वाचवायला. आणि आमचे मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. करा, जरूर करा.
तुम्ही नवीन नवीन कल्पना, आता व्हायब्रंट गुजरात केलं ना, आणा ना नवीन कंपन्या. आम्ही कुठे काय म्हणतोय. दावोसला आता जे काय भरला होता सगळा मेळा, आणा नवीन कंपन्या. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या होत्या, मग ते डायमंड मार्केट असेल, बल्क ड्रग पार्क असेल, आणखीन काही गोष्टी असतील, हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. फिल्मफेअरचं फंक्शन सुद्धा ते गुजरातला घेऊन गेले. क्रिकेटची फायनलची मॅच गुजरातला घेऊन गेले. सगळंच घेऊन जात आहेत. म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातची भरभराट करायची, असं नाही चालणार. हे नाही चालणार. गुजरातला जरूर करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं जर तुम्ही लुबाडण्याचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रातले सगळे वीर आहेत आणि तुम्ही आहात, होऊन जाऊ दे, एकदा होऊन जाऊ दे. हा प्रश्न गीते साहेब तुम्ही बोललात, तुमच्या भावना, तुमचं सगळ्यांचं प्रेम समजू शकतो. उद्धवजी ठाकरे परत मुख्यमंत्री झाले पाहिजेत. नाही, मी माझ्यासाठी नाही लढत आहे. माझी तळमळ जी आहे, मला जर मुख्यमंत्री पदासाठी मी चिकटून राहायचं ठरवलं असतं तर मी राजीनामा दिला नसता. आणि कोर्टाने सुद्धा सांगितले की जर राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंना आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू शकलो असतो. पण मला त्या गोष्टीचा मोहच नव्हता. नाही तर चिकटलं असतो मी. ज्या गोष्टीचा मोहच नाही मला, ते तुम्ही काय माझ्याकडनं काढताय. पण जेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडली होती आणि तीच जबाबदारी मी आता पाडतोय. मी मुख्यमंत्री नाही, माझ्याकडे पक्ष नाही, माझ्याकडे चिन्ह नाही, माझे वडील सुद्धा हे चोरतायत, स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही, अशी ही औलाद. अरे जर तुमच्या मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एक मत मिळून दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व. पण ना भारतीय जनता पक्षाकडे कोणी नेता आहे की ज्याच्या नावावर